त्यांच्या घोषणा म्हणजे जनतेला केलेलं एप्रिल फूल आहे. पालकमंत्र्यांनी स्वतः वाढदिवसा दिवशी MH07 या गाड्यांना टोल माफी होणार अशा प्रकारचं जाहीर केलं आणि जनतेला एप्रिल फूल करून टाकलं. पण आज जनतेच्या टोलच्या जाहिराती आल्या त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं MH07ला टोल माफी नसल्याचं सर्व जनतेमध्ये संभ्रम झाला आहे. पालकमंत्री जनतेबरोबर व्यापारी संघटनेला पण टोल माफी होणार अशा प्रकारचं आश्वासन देऊन जो विरोध होता टोलवर विरोधात तो निवळण्याचा प्रयत्न केला. कारण टोल यामध्ये काहीतरी पालकमंत्र्यांची तक्षीम असण्याची शक्यता दिसते आहे. तर मागील टोल कंपनी ज्यावेळी होती काँग्रेसमध्ये असताना त्यावेळी या टोल कंपनी काढली होती. त्या टोल कंपनीमध्ये पालकमंत्री हे त्या टोल कंपनीचे डायरेक्टर म्हणून दिसत होते. त्यामुळे ह्या टोल कंपनीचे डायरेक्टर नसले तरी बाजून कुठेतरी आपण काहीतरी तक्षीम असावी अशा प्रकारचं असल्यामुळे जनतेचा विरोध कमी करण्याचा प्रयत्न केला असला तर जनता आता पेटून उठेल. जर टोल माफी झाली नाही MH07ला तर जनता रस्त्यावर उतरेल आणि जनतेबरोबर आम्ही पण रस्त्यावर उतरू. पालकमंत्र्यांनी 15 ऑगस्टपासून विमानसेवा चालू होणार अशा प्रकारचं चतुर्थीला होणारच, पण 15 ऑगस्टपासून सुरू होणार अशा प्रकारे झालं. तिथे पण पालकमंत्र्यांनी जनतेला एप्रिल फूल करून टाकलं. 15 ऑगस्ट संपला पण अजून विमानाचं काही कुठे काही नाही. पालकमंत्र्यांनी आरोग्य सुविधेबाबत पण अशाच प्रकारच्या घोषणा केल्या, पण त्यांच्या मतदारसंघात आज डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे जनतेला आरोग्य सेवेसाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. तो आर्थिक भुर्दंड पालकमंत्र्यांमुळेच जनतेला सोसावा लागतो. म्हणजे पालकमंत्री जनतेचं आरोग्य पण बघत नाही. रस्त्याच्या बाबतीत पालकमंत्री गेले 3 वर्ष राष्ट्रीय महामार्ग हा सुरळीत होणार, व्यवस्थित होणार अशा प्रकारचं सांगून परत एप्रिल फूल करतात. याही वर्षी एप्रिल फूल करतील. त्यांच्या वडिलांनी खासदारांनी आता ऑक्टोबरची डेडलाईन दिली आहे. तत्पूर्वी त्यांच्या वाढदिवसाला आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मे अखेरपर्यंत पूर्ण करणार राहिले. अशा प्रकारे 18 वर्षे या रस्त्याच्या खेळगोंडोबा या सर्व लोकप्रतिनिधींमुळे होत आहे आणि लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहेत. पालकमंत्री तर पूर्णतः दुर्लक्ष करत आहेत. आरोग्याच्या बाबतीत पण तीच झाली आणि प्रत्येक घोषणा पालकमंत्र्याची म्हणजे फसवी घोषणा असते. या फसव्या घोषणेतून जनतेला त्याचा फायदा होत नाही. आज पालकमंत्री रस्त्याच्या कामांमध्ये टक्केवारी लावलेली आहे, रेट लिस्ट लावलेली आहे. रस्त्याच्या कामांना 10% तर बंदर विभागाच्या कामांना 15% द्यावे लागतात तरच कॉन्ट्रॅक्टरना कामं मिळतात. असे आता कॉन्ट्रॅक्टर म्हणू लागलेले आहेत आणि त्यांचेच कॉन्ट्रॅक्टर आम्हाला फोन करून सांगत आहेत की आता 15% बंदर विभागाच्या जेटीच्या कामाला घेतले जातात, रस्त्याच्या कामाला 10% मागितले जातात आणि काही कामं या ठिकाणी आपल्या मर्जीतल्या ठेकेदाराला देऊ शकले नाहीत म्हणून काही कामं अडवून ठेवलेली आहेत. टेंडर झालेली आहेत पण टेंडर होऊनही ती कामं आपल्या मर्जीतला ठेकेदार देण्यासाठी अधिकाऱ्यांवरती दबाव आणला जातो आहे. आज मग ते PWD असून दे, पंतप्रधान सडक असून दे, पतन असून दे की आणि कोणत्या विभागाची असून दे, सर्व विभागातली कामं आज अशी अडवून ठेवल्यामुळे अधिकारी त्रस्त झालेले आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांना हा माझ्या ठेकेदाराला किंवा माझ्या मर्जीतल्या ठेकेदाराला तो काम निकृष्ट केला ते चालेल पण माझ्या मर्जीतल्या ठेकेदाराला द्या अशा प्रकारचा जो हट्ट झालेला आहे या पालकमंत्री आमदारांनी ते जिल्ह्याच्या विकासाला खीळ घालणार आहे. त्यामुळे जनता याचा हिशोब येणाऱ्या निवडणुकीत देतीलच, पण जनता आता याच्यापूर्वी रस्त्यावर उतरायला कमी पडणार नाही. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.